चला, कसे आहात तुम्ही सगळेजण? चांगले आहात अशी अपेक्षा करतो. ठीक आहे. आणि आपण पहा राजांनो, ह्याच्या अगोदर जे आहे वर्णमाला पाहिली, वर्णांचे प्रकार पाहिले, आहे की नाही. त्याच्यानंतर आपण ध्वनी कशाला म्हणायचं, मूलध्वनी कशाला म्हणायचं, आहे की नाही. त्याचबरोबर वर्ण कशाला म्हणायचं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. ठीक आहे. आता आपल्याला जे आहे ना एकदम महत्त्वाचा घटक या ठिकाणी पाहायचा आहे आणि त्याचं जे नाव आहे त्याला आपल्याला जोड अक्षर म्हणजे काय, हे जोड अक्षर म्हणजे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. ठीक आहे. आता जरी आपल्याला या ठिकाणी जोड अक्षराचा विचार करायचा असेल, ठीक आहे, काय पाहायचं आहे पहा म्हणालो मी इथं जोडाक्षर. ठीक आहे. काय अभ्यासायचं आपल्याला या ठिकाणी जोडाक्षर जे आहे हे जोडाक्षर या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या बघा, हे जोडाक्षर म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला काही दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत ह्या दुसऱ्या गोष्टीही आपल्याला या ठिकाणी समजून घ्याव्या लागतील, आहे की नाही. लक्षात येतं आहे का. मग हे जोडाक्षर समजून घेण्याच्या पूर्वी अगोदर जे आहे आपल्याला या ठिकाणी अक्षर म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. लक्षात येतं आहे. ह्याच्यातल्या संकल्पना पहा. आपण अक्षर म्हणजे काय हे समजून घेतल्याच्या नंतर जे आहे, ठीक आहे, असं तर मी तुम्हाला बोलत बोलत सांगितलेलंच आहे. ठीक आहे. अक्षर म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं. त्याचबरोबर आपल्याला काय पाहायचं ते पहा. अक्षराच्या नंतर आपल्याला या ठिकाणी संयुक्त व्यंजन काय आहे, ठीक आहे, संयुक्त व्यंजन काय आहे हा पण मुद्दा या ठिकाणी पाहायचा आहे. आणि त्याच्याबरोबर द्वित नावाची एक संकल्पना आहे आपल्या व्याकरणामध्ये. हे द्वित म्हणायचं कशाला ते पाहायचं. आणि मग सरते शेवटी जे आहे हे जोडाक्षर कशाला म्हणायचं ते पाहायचं. आणि याचबरोबर या अनुषंगानं आणखीन तुम्हाला परीक्षेमध्ये कसं काय काय विचारलं जातं आहे हे असं सगळं पाहायचं आहे पोरं. हो, लक्षात येतं आहे का. ठीक आहे. आता मी तुम्हाला ही गोष्ट सांगेल जसं तुम्हाला इतर लेक्चर घेतले का भाऊ तसेच हे बी घेईल. ठीक आहे. तुम्हाला वाचायची गरज पडणार नाही. तुम्ही लेक्चर फक्त आपलं एकदाच करायचं, तेही कसं माहिती आहे का, मन लावून. ठीक आहे. हातात वही पेन चालूच ठेवायची. ठीक आहे. मग तुमचा परीक्षेतला जर प्रश्न जर चुकला तर त्याला जबाबदार मी असेल पूर्व. हो, लक्षात येतं आहे का. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी अक्षरापासून सुरुवात करूयात. लक्षात येतं आहे. ठीक आहे. बघा, आता हे अक्षर पाहण्याच्या पूर्वी आपण ह्याच्या अगोदर मी तुम्हाला काय काय सांगितलं होतं पहा. वर्णाचे प्रकार, एक स्वर, दुसरा स्वरादी, व्यंजन, आहे की नाही, हे आपण पाहिले होते की नाही पाहिले होते. ठीक आहे. तर आता जे आहे या ठिकाणी तुम्हाला मी काय सांगणार आहे सगळ्यांनी जरा नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे बरं का. ठीक आहे. आता पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला जे आहे ही संकल्पना या ठिकाणी पाहिजे आहे पहा. कोणती तर अक्षर. ठीक आहे. आता अक्षर म्हणजे काय हे एकदा आपण या ठिकाणी समजून घेऊयात. ठीक आहे. आता हे अक्षर म्हणजे काय तर पहिला मुद्दा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. स्वर आणि व्यंजन एकत्र आलं की त्याच्यापासून अक्षर तयार होतं. स्वर आणि व्यंजन एकत्र आलं की त्याच्यापासून काय तयार होतं, अक्षर तयार होतं. ठीक आहे. आता या ठिकाणी एक मुद्दा आपण एक एक म्हणजे पाहण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे. अक्षर म्हणजे काय असतं तर या अक्षरांना काय म्हटलं जातं, हे जे अक्षर आहेत ना या अक्षरांना राजांनो ध्वनी चिन्हे असं म्हटलं जातं. जी अक्षरे असतात त्या अक्षरांना काय म्हटलं जातं, ध्वनी चिन्हे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्याचबरोबर आणखीन पुढचा आणखीन महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी काय सांगणार आहे ते सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका. मग पहा, सर्व स्वर जे आहेत आपले सर्व स्वर, तर सर्व स्वर हे आपल्या कशा उच्चाराचे आहेत रे पोरं. हो, सर्व स्वर जे आहेत हे सर्व स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे आहेत. सर्व स्वरांचा उच्चार कसा होत असतो, स्वतंत्र उच्चार होत असतो. आणि मग यांचा उच्चार स्वतंत्र झाला पहा तर स्वतंत्र उच्चाराचा जो वर्ण असतो त्याला आपण अक्षर असं म्हणतो. म्हणून सर्व स्वर जे आहेत हे सर्व स्वर काय आहेत तर सर्व स्वर हे अक्षर आहेत. ठीक आहे. पहिला मुद्दा हा पण लक्षात ठेवा. सर्व स्वर काय आहेत, अक्षर आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ही पुढची गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची पहा, व्यंजनाच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. आता व्यंजन हे स्वर असतात का तर व्यंजन हे स्वर नाहीत. पण सर्व स्वर जे आहेत पहा व्यंजन हे स्वर नाहीत. ठीक आहे. आणि व्यंजन हे अक्षर पण नाहीत, व्यंजन ही अक्षर पण नाहीत. ठीक आहे. मग या ठिकाणी जे आहे सर्व स्वर ही अक्षर आहेत असं मी या ठिकाणी म्हटलेलं आहे. सर्व स्वर ही अक्षर का आहेत कारण सर्व स्वरांचा उच्चार
कसा होतो, स्वतंत्र उच्चार होतो, स्वतंत्र उच्चाराची आहेत म्हणून सर्व स्वर ही अक्षर आहेत। अक्षरांना काय म्हटलं जातं, अक्षरांना ध्वनिचिन्ह असं म्हटलं जातं। व्यंजनं जी आहेत या व्यंजनांना आपल्याला अक्षर म्हणता येईल का, तर व्यंजनांना आपल्याला अक्षर म्हणता येणार नाही। का म्हणता येणार नाही, कारण व्यंजनं जी आहेत हे व्यंजनं यांचा उच्चार अपूर्ण उच्चार असतो। मग अपूर्ण उच्चाराची जी वर्ण असतात ही अपूर्ण उच्चाराची वर्ण ही अक्षर बनत नाहीत। लक्षात आलं का, हा पहिला मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। लक्षात येतंय, ठीक आहे। त्याच्यानंतर पहा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की आता ह्या व्यंजनाला जर अक्षर बनायचं जर असेल, ठीक आहे, ह्याच्यापासून आपल्याला अक्षर बनवायचं जर असेल तर आता ह्याला काय करावं लागेल, तर पहा हे जे व्यंजन आहे, हे जे व्यंजन आहे ह्या व्यंजनाच्या शेवटी जर आपण स्वर मिसळीला, व्यंजनाच्या शेवटी जर स्वर मिसळला तर त्याच्यापासून जे आहे अक्षर तयार होतं। ठीक आहे, व्यंजनाच्या शेवटी जर आपण काय मिसळला, स्वर मिसळला तर त्याच्यापासून काय तयार होते राजांनो, त्याच्यापासून अक्षर तयार होतं। काय तयार होतं, त्याच्यापासून अक्षर तयार होतं। कसं, तर या ठिकाणी पहा आता मी या ठिकाणी काय लिहिलं, हे क आणि इथं काय लिहिला अ। आता ह्या क मध्ये काय मिसळला आहे, क प्लस अ, याचाच अर्थ काय झाला रे पोरं हो या ठिकाणी, हे काय हे क। ठीक आहे, मग हे क काय झालं या ठिकाणी, अक्षर झालं। क काय झालं, अक्षर झालं। आलं का लक्षात, हे क काय आहे, हे व्यंजन आहे, हा अ काय आहे, हे स्वर आहे आणि या क मध्ये आपण काय मिसळला आहे, अ। मग क मध्ये आपण अ मिसळला की काय तयार झालं, त्याचं अक्षर तयार झालं। व्यंजनाच्या शेवटी स्वर मिसळला की व्यंजनाला काय प्राप्त होतं, अक्षरत्व प्राप्त होतं। हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। लक्षात येत आहे, अगोदर आपण अक्षर म्हणजे काय अगोदर नीट समजून घेऊयात, त्या अनुषंगाने आणखीन दुसऱ्या बाबी आपण या ठिकाणी लक्षात ठेवणार आहोत। व्यंजनामध्ये स्वर मिसळला, त्याचं काय तयार झालं राजांनो, अक्षर तयार झालं। आता याच्यावरती तुम्हाला परीक्षेत कसा प्रश्न विचारला जाईल पहा, समजा ते असं तिथे पहा, क अधिक अ बरोबर क, ही रचना चूक आहे की बरोबर आहे, तर ही रचना कशी आहे, चुकीची आहे। मग तुम्हाला चुकीचा पर्याय बरोबर पर्याय ओळखायला लावते पहा, का तर याचाही पाय मोडला या ठिकाणी। त्याच्यानंतर मग आपल्याला परीक्षेमध्ये आणखीन असा प्रश्न विचारते पहा, आहे की नाही, क अधिक अ बरोबर क होईल का रे बाबा, अजिबात नाही। आलं का लक्षात, ठीक आहे, कारण या ठिकाणी हे मुळातच क आहे आणि पुन्हा त्याच्यामध्ये अ मिसळल्याच्या नंतर कसं होणार आहे ते का होणार आहे, लक्षात येत आहे, ठीक आहे। म्हणून हा पण मुद्दा या ठिकाणी चुकीचा होईल। ठीक आहे, त्याच्यानंतर त्यानं जर आपल्याला जर असं जर विचारलं पहा, ठीक आहे, क अधिक अ बरोबर क, तर हा काय असेल भाऊ, बरोबर पर्याय असेल। आलं का लक्षात, ठीक आहे। हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। मी तुम्हाला काय सांगितलं, अक्षर म्हणजे काय, तर अक्षर म्हणजे ही अक्षर ही काय असतात, ध्वनिचिन्हे असतात। सर्व स्वर ही काय असतात, अक्षर असतात। का अक्षर असतात, तर त्यांचा उच्चार स्वतंत्र होतो। व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची असतात म्हणून व्यंजन हे कधीच काय बनू शकत नाही, व्यंजन हे अक्षर बनू शकत नाही। पण जर ह्या व्यंजनामध्ये आपण स्वर जर मिसळला तर काय तयार होतं पोरं हो, अक्षर तयार होतं। ठीक आहे, आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा पहा, ह्या अक्षराच्या बाबतीमध्ये आणखीन एक वर्णाचा प्रकार कोणता आहे आपला, स्वरादी। ठीक आहे, आता ही स्वरादी कधीतरी अक्षर बनतील का रे, स्वरादी कधीतरी अक्षर बनल का, तर स्वरादी ही कधीच अक्षर बनू शकत नाही। लक्षात आलं, ठीक आहे। तर ह्या एवढ्या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। स्वरादी अक्षर का बनत नाही, कारण या स्वरादीच्या पहा आता कोणकोणते स्वर आहेत आपले, तर एक आहे पहा अम आणि दुसरा काय आहे आहा, म्हणजे विसर्ग आणि अनुस्वार हे दोन आपले स्वरादी आहेत। त्यांच्या पूर्वी इथं काय येत असतो, पूर्वी इथं त्यांच्या स्वर येत असतो। हा स्वर यांच्यामध्ये मिसळत नसतो, फक्त त्यांच्या पूर्वी येतो। लक्षात येतंय, म्हणून स्वरादी जे आहेत हे कधीच काय बनू शकत नाहीत, अक्षर बनू शकत नाहीत। आणि स्वरादीच्या नंतर स्वर येत नाही, जसा व्यंजनाच्या नंतर स्वर इथं येतो, ठीक आहे, तसा स्वरादीच्या नंतर जे आहे स्वर येत नाही, म्हणून स्वरादी जे आहे हे कधीच अक्षर बनू शकत नाही। हा पण मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। लक्षात येतंय का, त्याच्यानंतर आता आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे पहा पोरांनो। ठीक आहे, पुढचा मुद्दा आपल्याला हा पाहायचा आहे। ठीक आहे, तर सगळ्यांनी जरा नीट लक्ष देऊन आहे का, बघा आता काय सांगायचं आहे ते मला, की या ठिकाणी आपल्याला पुढचा मुद्दा हा पाहायचा आहे। मी तुम्हाला इथं 3 गोष्टीबद्दल बोललो, ठीक आहे, एक अक्षर आणि त्याचबरोबर स्वर, व्यंजन आणि स्वरादी। आता याच्यापैकी अक्षर काय आहे असं जर विचारलं तुम्हाला, तर स्वर हे काय आहे पोरं हो, अक्षर आहे, 101% खरं आहे।
पण व्यंजन हे अक्षर आहे का रे बाबा? व्यंजनाला अक्षर तुम्ही नाही म्हणू शकत. ठीक आहे, स्वरादीला तुम्ही अक्षर म्हणणार का? तर स्वरादीलाही तुम्ही या ठिकाणी अक्षर म्हणू शकत नाही. ठीक आहे, का म्हणू शकत नाही? त्याच्या पाठीमागं कारण आहे. कारण व्यंजन अपूर्ण उच्चाराची आहेत आणि स्वरादीही अपूर्ण उच्चाराची आहेत. ठीक आहे, या दोघांचाही उच्चार पहा, या ठिकाणी जी सर्व व्यंजनं आहेत आपले, ठीक आहे, व्यंजन आणि स्वरादी यांचा जो उच्चार आहे, यांचा उच्चार कुणावर अवलंबून आहे? स्वरावर अवलंबून आहे. कुणावर अवलंबून आहे? तर स्वरावर अवलंबून आहे. लक्षात येतं आहे? त्याच्यामुळं जे आहे हे व्यंजन आणि स्वरादी जे आहेत यांना हे दुसऱ्यावर अवलंबून आहेत, हे स्वरावर अवलंबून आहेत. म्हणून हे दोन्हीही जे आहेत हे दोन्हीही काय आहेत रे बाबा? परवर्ण आहेत. काय आहेत हे दोन्हीही? परवर्ण आहेत. लक्षात येतं आहे? त्यांचा उच्चार जो आहे हा स्वरावर अवलंबून आहे. ठीक आहे, मग आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी पाहूयात. पहा, जर आपला स्वर आला कोणताही, आता स्वर किती आहेत आपले? 14 स्वर आहेत. किती स्वर आहेत? 14 स्वर आहेत. काय सांगालो हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर या स्वराला आपल्याला काय काय म्हणता येईल? 14ला 14 स्वर बरं का. ठीक आहे, तर या ठिकाणी सर्व स्वर जे आहेत आता यांना आपल्याला वर्ण म्हणता येईल का? तर 101% त्यांना आपल्याला वर्ण म्हणता येईल. लक्षात आलं? त्याच्यानंतर जर तुम्हाला या ठिकाणी असं विचारलं यांना मूल ध्वनी म्हणता येईल का? ठीक आहे, बघा परीक्षेत प्रश्न कसा विचारला जातो ते लय एकदम असं खोलून तुम्हाला मराठी व्याकरण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, तुमचा परीक्षेमध्ये कसाही प्रश्न जर विचारला तर मार्क जाता कामा नाही. ठीक आहे, या स्वराला तुम्ही अक्षर म्हणू शकता का? किंवा याला तुम्ही ध्वनी चिन्ह म्हणू शकता का? ठीक आहे, हां, तर आता या ठिकाणी याला जे आहे तुम्ही काय काय म्हणू शकता आणि काय काय म्हणू शकत नाही याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. वर्ण म्हणू शकता? यस म्हणू शकता. मूलध्वनी म्हणू शकता? यस म्हणू शकतो. ठीक आहे, वर्ण म्हणजेच काय असतात? मूलध्वनी. आपल्या मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनीला आपण काय म्हणत असतो? वर्ण असं म्हणत असतो. म्हणून स्वर जे आहेत या स्वरांना आपण वर्ण म्हणू शकतो, मूलध्वनी म्हणू शकतो. ह्याला तुम्ही अक्षर म्हणू शकता का? 101% तुम्ही ह्याला काय म्हणू शकता? अक्षर पण म्हणू शकता. आणि अक्षरांनाच काय म्हटलं जातं हो? ध्वनिचिन्ह. तर या ठिकाणी सर्व स्वरांना तुम्ही ध्वनिचिन्ह म्हणू शकता. त्यालाच तुम्ही अक्षर असं म्हणू शकता. त्यालाच तुम्ही मूलध्वनी म्हणू शकता. त्यालाच तुम्ही वर्ण देखील म्हणू शकता. ठीक आहे, मग तुम्ही ह्याला काय म्हणू शकत नाहीत रे? तुम्ही ह्याला म्हणू शकत नाहीत परवर्ण. ठीक आहे, स्वर काय असू शकत नाही? स्वर हा आपला परवर्ण असू शकत नाही. ठीक आहे, त्याचबरोबर जे आहे आपला स्वर जो आहे हा स्वर कधीच काय बनणार नाही? व्यंजन आहे की नाही? हिची वेगळी कॅटेगरी आहे. लक्षात येतं आहे? ठीक आहे, त्याचबरोबर स्वर जे आहे हा स्वर कधीच काय नसेल तर हा स्वरादी पण नसेल. ठीक आहे, हे एवढं या ठिकाणी आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता याच्यानंतर जे आहे तुम्हाला मी पुढचा मुद्दा या ठिकाणी समजून सांगतो. पहा, लक्षात येतं आहे? बघा, मी आता तुम्हाला या ठिकाणी स्वराच्या बद्दल बोललो. ठीक आहे, आता व्यंजन जे आहे या व्यंजनाला आपण काय काय म्हणू शकतो? ठीक आहे, व्यंजन जे आहे या व्यंजनाला आपण काय काय म्हणू शकतो या गोष्टीचा आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने विचार करायचा आहे. मी स्वराच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं. आता व्यंजन जे आहे या व्यंजनाला तुम्ही काय काय म्हणू शकता? तर पहिली गोष्ट, हे जे व्यंजन आहे व्यंजनाला तुम्ही या ठिकाणी परवर्ण म्हणू शकता. ठीक आहे, त्याची सगळी तुम्हाला नावं त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. त्याला स्वरांत म्हणतात, त्याला हलांत म्हणतात, आहे की नाही? त्याचबरोबर त्याला संवृत्त असं देखील म्हणतो आपण. ठीक आहे, तर व्यंजनाला आपण परवर्ण म्हणू शकतो. व्यंजनाला परवर्ण का बरं म्हणू शकतो? कारण व्यंजन जे आहेत हे दुसऱ्यावर अवलंबून आहेत. दुसऱ्यावर म्हणजे कुणावर अवलंबून आहेत? ते स्वरावर अवलंबून आहेत. ठीक आहे, अवलंबून आहेत म्हणजे याचा अर्थ काय? तर त्यांचा उच्चार जे आहे त्यांचा उच्चार स्वरावर अवलंबून आहे. म्हणून व्यंजनांना आपण या ठिकाणी परवर्ण असं म्हणत असतो. ठीक आहे, आणि हीच जी व्यंजनं आहेत या व्यंजनांना आपण काय म्हणू शकतो? आणखीन पहा, याला तुम्ही वर्ण म्हणू शकता का? याला तुम्ही मूलध्वनी म्हणू शकता का? ठीक आहे, याला तुम्ही मूलध्वनी म्हणू शकता. त्याचबरोबर ह्याला तुम्ही अक्षर म्हणू शकता का? ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही ह्याला ध्वनी हे अक्षर म्हणू शकता का? परवर्ण म्हणू शकता का? ठीक आहे, तर याच्यापैकी जे आहे तुम्ही याला काय काय म्हणू शकता? ठीक आहे, व्यंजनाला जे आहे व्यंजनाच्या बाबतीमध्ये जर आपण या ठिकाणी जर विचार जर केला तर व्यंजनं हे परवर्ण आहेत. यस, वर्ण आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर मूलध्वनी आहेत. ठीक आहे, अक्षर अजिबात नाहीत. मग यांना अक्षर बनण्यासाठी काय करावं लागेल? अक्षर बनण्यासाठी यांना काय करावं लागेल रे बा? अक्षर बनण्यासाठी आपल्याला
हे जे व्यंजन आहे या व्यंजनाच्या शेवटी काय मिसळावं लागेल? स्वर मिसळावा लागेल. व्यंजनाच्या शेवटी काय मिसळावं लागेल? स्वर मिसळावा लागेल. तरच याचं काय तयार होईल पोरांनो? अक्षर तयार होईल. आलं लक्षात? ठीक आहे. आता त्याच्यानंतर जर तुम्हाला आणखीन एक गोष्ट अशी विचारली पहा, ठीक आहे, काय तर तुम्हाला म्हटलं बाबा हे जे स्वरादी आहेत, ठीक आहे, स्वरादी, या स्वरादीला तुम्ही काय काय म्हणू शकता? ठीक आहे, या स्वरादीला तुम्ही काय काय म्हणू शकता असं आपल्याला या ठिकाणी विचारलं तर हे जे स्वरादी जे आहेत या स्वरादीला तुम्ही काय काय म्हणू शकता? तर पहिला मुद्दा, स्वरादीला पण तुम्ही काय म्हणायचं पोरं हो? परवर्ण. का बरं परवर्ण म्हणायचं? परवर्ण कोण कोण आहेत? स्वरादी पण परवर्ण आहेत आणि व्यंजन पण परवर्ण आहेत. लक्षात येते का? कारण स्वरादीचा पण उच्चार जो आहे हा स्वतंत्र उच्चार नाही. त्यांचा उच्चार केव्हा पूर्ण होईल? ज्या वेळेला स्वरादीच्या पूर्वी स्वर आले त्याच वेळेला त्यांचा उच्चार पूर्ण होईल. म्हणून स्वरादीला आपण या ठिकाणी परवर्ण असंच म्हणायचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर स्वरादीला परवर्ण म्हणता येईल का? तर म्हणता येईल. ठीक आहे. स्वरादीला आपल्याला वर्ण म्हणता येईल का? स्वरादीला आपल्याला या ठिकाणी आपल्याला म्हणजे ह्याला वर्ण म्हणता येते, तसं याला तुम्ही मूलध्वनी म्हणू शकता का? ठीक आहे. किंवा तुम्ही याला या ठिकाणी अक्षर म्हणू शकता का? ठीक आहे. तुम्ही याला अक्षर म्हणू शकता का? आणखीन पहा, हे जे स्वरादी जे आहे या स्वरादीला तुम्ही व्यंजन म्हणू शकता का? तर आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी पोरांनो. ठीक आहे. स्वरादीला तुम्ही परवर्ण 100% म्हणू शकता, तुम्ही याला वर्ण म्हणू शकता, तुम्ही याला मूलध्वनी बनू शकता. ठीक आहे. स्वरादी हे कधीच अक्षर बनू शकत नाही. स्वरादी कधी अक्षर बनते का? स्वरादी कधीच अक्षर बनू शकत नाही. लक्षात येतंय का? येड्या गबाळ्यावनी कधीच अभ्यास करायचा नाही. अभ्यास करत असताना त्याचं एकदाच भाऊ. ठीक आहे. हां, ज्या वेळेला तुमची सुरुवात असते का तेव्हाच तुम्ही वेळ देऊन प्रत्येक गोष्ट एकदम परफेक्ट करून ठेवायची. ठीक आहे. तुमचा परीक्षेत निकाल जात नाही पोरं हो. लक्षात आलं का? हां, आणि मग परीक्षेमध्ये निकाल न जाण्यासाठीचा अभ्यास म्हणजे काय माहिती आहे का? एकदम मुळापासून तुम्ही त्या ठिकाणी लक्ष देऊन अभ्यास करणं गरजेचं आहे. लक्षात येते? मी तुम्हाला नेहमी सांगतो पहा. ठीक आहे. हां, एखादं रोपटं आहे. ठीक आहे. आणि त्या रोपट्याच्या नुसतं तुम्ही पानावरच पाणी शिंपडायले असं, हां, ते रोपटं भाऊ टवटवीत दिसेल का? कधीच नाही दिसणार. उगं तात्पुरतं दिसेल पाणी टाकलं तेवढं. ठीक आहे. हां, परंतु खरं रोपटं आपल्याला वाढवायचं जर असेल तर त्या रोपट्याच्या मुळाला आपल्याला पाणी टाकावं लागते. बरोबर आहे की नाही? कशाला टाकावं लागते? रोपट्याच्या मुळाला पाणी टाकावं लागते. मुळाला टाकलं की त्याच्या पानाला आपोआप भेटते. मग कुठलीही गोष्ट कशापासून करायची बरं हो? मुळापासून, बेसिकपासून करायची. लक्षात येते का? मग कसा जरी प्रश्न तुम्हाला परीक्षेत फिरून विचारला तर तो तुमचा चुकत नाही. आलं का लक्षात? ठीक आहे. मग ह्याला तुम्ही व्यंजन म्हणू शकता का? तर ह्याला तुम्ही व्यंजनही कधीच म्हणू शकत नाहीत. तर ह्या गोष्टी ज्या आहेत आपण या ठिकाणी अगोदर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपण या ठिकाणी तुम्हाला मला शिकवायचं होतं जोडाक्षर. ठीक आहे. मी बोललो तुम्हाला अक्षराबद्दल आणि अक्षराबद्दल बोलण्यासाठीचा एवढा हा या ठिकाणी मी प्रपंच केलेला आहे. ठीक आहे. केवढा केलेला आहे? तर हा एवढा केलेला आहे. ठीक आहे. बघा काय काय सांगितलं राजांनो तुम्हाला या ठिकाणी मी. तर या ठिकाणी जे आहे तुम्हाला अगोदर हे समजून सांगितलं होतं की अक्षर म्हणजे काय. अक्षरांना आपण ध्वनिचिन्ह असं म्हणत असतो. सर्व स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे आहेत म्हणून त्यांना आपण अक्षर असं म्हणतो. ठीक आहे. व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची असतात म्हणून ती अक्षर नसतात. मग व्यंजनाला अक्षरत्व प्राप्त जर करायचं असेल तर व्यंजनामध्ये स्वर मिसळला किती अक्षर तयार होतं. ठीक आहे. हां, स्वरादी हा कधीच अक्षर बनू शकत नाही कारण त्याच्या अगोदर इथं स्वर येतो. ठीक आहे. त्याचबरोबर स्वर हे अक्षर असतात. व्यंजन कधीच अक्षर बनू शकत नाही. स्वरादी हे अक्षर कधीच बनू शकत नाही. व्यंजन बनू शकतं पण व्यंजनाच्या शेवटी आपल्याला काय करावं लागते? आपल्याला स्वर त्या ठिकाणी लिहावा लागतो. आता हे सगळे मुद्दे जे आहेत आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. ठीक आहे. आता याच्यानंतर जे आहे तुम्हाला मी इथला पुढचा महत्त्वाचा मुद्दा समजून सांगतो पहा. ठीक आहे. आणि हा पुढचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे तो तर आता इथं हे लक्षात घ्या. ठीक आहे. मी इथं काय म्हणालो ते सगळ्यांनी जरा लक्षात घ्या. आता या ठिकाणी आपण बघितलं एकदम बेसिक त्याचं. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी पाहूयात पहा संयुक्त व्यंजन कशाला म्हणायचं पोरं हो. काय म्हणालो मी? संयुक्त व्यंजन. आता संयुक्त व्यंजन म्हणजे काय हा मुद्दा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ठीक आहे. ह्याच्या अगोदर आपण विशेष संयुक्त व्यंजन म्हणजे काय आहे ते पाहिलेलं आहे. आता संयुक्त व्यंजन म्हणजे काय तर पहिल्यांदा या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवा पोरं हो. ठीक आहे. ज्या वेळेला दोन व्यंजनं एकत्रित येतात, व्यंजन अधिक व्यंजन. ठीक आहे.
एकापेक्षा जास्त व्यंजनं ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्याच्यापासून काय तयार होत असतं पोरं हो, संयुक्त व्यंजन तयार होतं. ठीक आहे, मग हे काय तयार झालं इकडं, संयुक्त व्यंजन. व्यंजन अधिक व्यंजन बरोबर काय तयार होतं रे पोरं हो, संयुक्त व्यंजन. उदाहरणार्थ या ठिकाणी मी क लिहिलं पहा. ठीक आहे, आणि हे पुढं काय लिहिलं, त लिहिलं. बरोबर आहे. आता हे पण व्यंजन आहे आणि हे पण व्यंजन आहे. तर या दोन व्यंजनापासून या ठिकाणी काय तयार होईल, हे असं तयार होईल का. जर असं लिहिलं आपला कार्यक्रम झाला म्हणून समजा. ठीक आहे. हां, आता या ठिकाणी शेवटी त्याच्या काय आलं रे, आता संयुक्त जरी असेल तर ते काय आहे, व्यंजनच आहे. लक्षात येतं आहे. मग जोपर्यंत ते व्यंजन आहे तोपर्यंत त्याचा पाय मोडतच चालायचं पोरं हो. तिथं तचा पाय मोडला तर बरं आहे, इथं कला आपण अर्ध केले. अर्ध काय केले तर ह्याचं टंगडं मोडलेलं आहे. ठीक आहे, ह्याला पाय मोडून लिहिलेला आहे. पाय मोडून लिहिलेलं आहे म्हणजे ह्याला हल चिन्ह देऊन लिहिलेलं आहे. लक्षात येतं आहे का. तर हे जे त जे आहे हे काय बनलं पोरं हो, आता संयुक्त व्यंजन बनलं. आलं लक्षात. ठीक आहे. हां, आणखीन आपल्याला याच्यावरती परीक्षेत प्रश्न कसा विचारला जातो ते पहा. आता मी या ठिकाणी असं म्हटलं पहा, बघा पोरांनो, मला या ठिकाणी तुम्हाला आणखीन असं सांगायचं आहे, मी या ठिकाणी लिहिलं पहा म आणि इथं लिहिलं ह. ठीक आहे. आता म पण व्यंजन आहे आणि ह पण व्यंजन आहे ना. हे व्यंजन आहे त्याच्या खुणा काय आहेत, तर ह्या दोघांचीही या ठिकाणी पाय मोडून लिहून लेखन केलेलं आहे. म्हणून दोन्हीही काय आहेत, हे व्यंजन आहेत. ठीक आहे. आता ह्या दोन व्यंजनातून एक व्यंजन आपलं एक संयुक्त व्यंजन या ठिकाणी तयार होणार. आपण असं लिहिलं तर आपला कार्यक्रम होणार. मग याच्या शेवटी आपल्याला काय करावं लागेल, असं हल चिन्ह द्यावं लागेल. हल चिन्ह दिलं तरच ते काय बनू शकतं, इकडं संयुक्त व्यंजन बनू शकतं. म्हणून तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न काय विचारला जाते पहा. प्रश्न असा विचारला जाईल राजांनो, बघा आता. ठीक आहे, पुढीलपैकी योग्य पर्याय ओळखा. आता योग्य पर्याय ओळखा म्हटलं की ते असं देते पहा. हे वरचं तुम्हाला समजून सांगतो, क अधिक त बरोबर ते काय करणार माहिती आहे का, हे एक त. ठीक आहे. आता हे पर्याय चुकीचा आहे की बरोबर आहे, तर हा पर्याय कसा झाला पोरं हो, चुकीचा झाला. दुसरा पर्याय तुम्हाला ते असं देणार, काय देणार, क अधिक त बरोबर त. आलं लक्षात. आता हे पण कसं झालं पोरं हो, चुकीचं झालं. का बरं चुकीचं झालं, कारण या ठिकाणी हा त जो आहे तचा पाय मोडलेला नाही, तचा पाय सरळ आहे. ठीक आहे. मग जर आता या ठिकाणी जर तचा पाय सरळ असेल तर ह्याचा अर्थ असा आहे की या त मध्ये अ मिसळलेला आहे. म्हणून याची जी रचना जी आहे ही अशी होणार नाही. मग याची कशी होईल रे बाबा, याची जी आहे हे का ही अशी होईल. ठीक आहे. ते जोडाक्षर तिकडं तयार होत असतं. याच्याबद्दल मी तुम्हाला पुढं बोलणार आहे. ठीक आहे. हे एवढं सध्या लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, तुम्हाला या ठिकाणी असंही ते लिहून देऊ शकतं. ठीक आहे. हां, म्हणजे आता वरचंच तुम्हाला जर सांगायचं जर झालं, ठीक आहे, तर कधी कधी काय करेल माहिती आहे का, क लिहील आणि इकडं त लिहील. बरोबर आहे. आणि तुम्हाला एक त करायला लागेल. आलं का लक्षात. आता हे पण अक्षर आहे आणि हे पण अक्षर आहे. आलं का लक्षात. ठीक आहे. दोन वेगवेगळे अक्षर आहेत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी हे अशा पद्धतीचं बनणार नाही. मग आपला योग्य पर्याय काय होईल, तर वर सांगितल्यानुसार क अधिक त दोन्हीही आपल्याला या ठिकाणी हे व्यंजन पाय मोडून लिहावे लागतील आणि त्याच्यापासून तयार होणारं जे संयुक्त व्यंजन आहे त्याचाही या ठिकाणी पाय कसा करावा लागेल, पाय मोडूनच लिहावा लागेल, तरच ते काय बनेल बाबा, संयुक्त व्यंजन बनेल. मग हे चुकीचं, हे चुकीचं, हे चुकीचं, ह्याच्यात काय चुकीचं, हे का ह्याचं हे असं बनतच नाही का, तर ह्या तचा पाय मोडलेला नाही. ठीक आहे. आता हे वरचं चुकीचं का, तर इथंही तचा पाय मोडलेला नाही, म्हणून हे कसलं आहे पूर्व हो, चुकीचं आहे. जे चुकीचं आहे त्याला असं करायचं. ठीक आहे. क अधिक त, हे पण अक्षर, हे पण अक्षर, अक्षरापासून थोडंसं संयुक्त व्यंजन तयार होत आहे. मग हे देखील चुकीचं. बरोबर ऑप्शन जे आहे हा 4 नंबरचा ऑप्शन आहे. परीक्षेत प्रश्न जे आहे अशा स्वरूपाचा विचारला जातो. एकदम बारकाईपासून अभ्यास करावा लागते रे. ठीक आहे. संयुक्त व्यंजन म्हणजे काय हे कळालं का तुम्हाला, तर संयुक्त व्यंजन म्हणजे व्यंजनात व्यंजन मिसळतं त्याचं काय तयार होते पूर्व हो, संयुक्त व्यंजन तयार होतं. आणि संयुक्त व्यंजन लिहित असताना दोन एकत्र येणाऱ्या दोन्हीही व्यंजनाचा पाय मोडावा लागतो.
दोन्हीही एकत्र येणाऱ्या व्यंजनाचा पाय मोडावा लागतो आणि संयुक्त व्यंजनामध्ये जे शेवटी व्यंजन येईल त्या शेवटच्या व्यंजनाचा आपल्याला या ठिकाणी काय करावा लागतो, पाय मोडून लिहावा लागतो, तरच ते संयुक्त व्यंजन होतं. नाही तर मग आपलं ते चुकतं. लक्षात येते. आपण चुकण्यासाठी अभ्यास करायचा आहे की आपलं बरोबर येण्यासाठी अभ्यास करायचा आहे? तर आपलं बरोबर येण्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे. बरोबर येण्यासाठी तुम्हाला हे लेक्चर करायचं आहे. लक्षात येते का? बरोबर आलं तर परीक्षेमध्ये निकाल येईल. नाही तर बस इकडंच म्हशी वळीत. आहे की नाही? आता पुढचं पहा. हे झालं संयुक्त व्यंजन. ठीक आहे. आता याच्यानंतर जे आहे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा पाहायचा आहे पोरांनो. ठीक आहे. द्वित काय म्हणालो मी आता? द्वित. ठीक आहे. आता हे द्वित म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी एकदा समजून सांगतो. ठीक आहे. संयुक्त व्यंजन म्हणजे लक्षात आलं का? ठीक आहे. आता हे द्वित म्हणजे काय त्याला एकदा आपण पाहून घेऊयात. पहा द्वित म्हणजे काय तर लक्ष द्या पोरांनो. ठीक आहे. हे व्यंजन जे आहे ना, या व्यंजना म्हणजे आपण जर तेच व्यंजन मिसळलं, ठीक आहे, म्हणजे इथं येणारं व्यंजन म्हणजे एकत्र येणारे व्यंजन दोन्हीही कशी पाहिजे, एकसारखे पाहिजे. ठीक आहे. मग व्यंजनामध्ये जर आपण तेच व्यंजन जर मिसळलं तर त्याच्यापासून काय तयार होईल पोरांनो? द्वित तयार होईल. काय तयार होईल? द्वित तयार होईल. ठीक आहे. मग हे जे द्वित जे असतं आता कसं ते पहा. बघा मी या ठिकाणी असं लिहालो पोरो. हो बघा तुम्हाला समजावं म्हणून या ठिकाणी असं सांगतो. पहा हे काय, हे व्यंजन कोणतं आहे? म. बराबर आहे. आता ह्या म मध्ये आपण तेच व्यंजन म्हणजे कोणतं मिसळायचं असेल? मच ना. एवढं तर कळतंय की तुम्ही लय हुशार आहे पोरं. हो तुम्हाला सगळं कळतंय. हे या म मध्ये काय मिसळावं लागेल आपल्याला? हे काय, हे मच मिसळावं लागेल. आहे की नाही? आणि दोन्हीही व्यंजनाचे पाय कसे, पाय कसे, पाय कसे? मोडलेले. मोडलेले मोडलेले पाय त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावं लागतील. आलं का लक्षात? मचाई पाय मोडलाय, या मचाई पाय मोडलाय. आता दोन म पासून काय वेगळा मत वेगळं व्यंजन तयार होईल का रे बा? एकत्र येणारे दोन्ही सारखेच असतील तर त्याच्यापासून तयार होणारे देखील सारखंच असेल ना. वेगळं तयार झाल्यावर घोटाळा होते, लोक संशय घेते. आहे की नाही? बरं का? मग या ठिकाणी म मध्ये जर म मिसळला आपण तर या ठिकाणी काय तयार होईल भाऊ? हे काय, हे डबल म. आलं का लक्षात? मग ह्यालाच काय म्हणायचं पोरांनो? द्वित. काय म्हणायचं? ह्यालाच द्वित असं म्हणायचं. द्वित म्हणजे काय? व्यंजनात तेच व्यंजन जर मिसळले तर त्याला काय म्हणायचं असतं राजांनो? द्वित असं म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं? द्वित असं म्हणायचं असतं. आता याच्यानंतरचा जो पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, याच्यानंतरचा पुढचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपल्याला हा पाहायचा आहे. अगोदर आपण हे समजून घेऊयात. ठीक आहे. बघा आता मी या ठिकाणी क लिहिलं पहा आणि या क मध्ये पुन्हा आणखीन क मिसळलं तर ह्या दोघाचं काय होईल भाऊ? डबल क. आहे की नाही? आणि कुणाचा पाय मोडायचा आहे? ह्या दुसऱ्या कचा. आहे की नाही? शेवटी जे येणार आहे त्याचा आपल्याला पायच मोडावं लागेल द्वितामध्ये आणि संयुक्त व्यंजनामध्ये. आणि दोन्हीही एकत्र येणारी जी व्यंजनं असतील त्या व्यंजनाचा देखील आपल्याला या ठिकाणी काय करायला लागेल राजांनो? पाय मोडावाच लागेल. ठीक आहे. आलं लक्षात? आता याच्यानंतर जे आहे आपण पुढचा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी पाहणार आहोत. पहा. ठीक आहे. आता हे जे आता द्वित कळालं का तुम्हाला सगळ्यांना? आता इथे तुम्हाला परीक्षेमध्ये कसं गंडवते ते पहा. आता गंडवण्याचा कार्यक्रम तुम्हाला कळाला का? नाही तर पोरं लय अभ्यास करते बाप्पा 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 बाप्पा. 5-5 वर्ष काय काय 6-6 वर्ष षटकार षटकार हनते. काय जणांची पंचवार्षिक योजना 6 षटकार. आहे की नाही? तरीही निकालाच्या माईचा पत्ता नाही. ठीक आहे. आपण तसं होऊ द्यायचं नाही. लक्षात येतंय? ठीक आहे. ज्यानेही पुन्हा अभ्यास करायचा एकदम बेसिकपासून आणि परफेक्ट झाला पाहिजे आपला. ठीक आहे. बघा आता तुम्हाला हे चुकवायचं म्हणल्यावर परीक्षेमध्ये कसं विचारेल रे? समजा म अधिक म बरोबर त्यानं दिलं पहा म. हे स्ट्रक्चर चुकीचं झालं ना रे दादांनो. मग हे परीक्षेत येतंय रे, एका मार्काला येतं. एका मार्काला एक 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 मार्क आपल्या झोळीत पदरात पडणं गरजेचं आहे. तेव्हा निकाला एवढे मार्क जे आहेत आपण घेऊन येऊ शकतो आणि त्याच वेळेला तुमचा परीक्षेमध्ये निकाल येतो. आहे की नाही? मग त्या मेरिट यादीमध्ये असं नाव दिसलं का तू डॅश 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 डॅश. आहे की नाही? तुला बरं वाटतंय. आहे की नाही? बरं वाटतंय म्हणजे काय? आनंद. आनंदाच्या तुझ्यामध्ये लाटाच माहत नाहीत. आहे की नाही? बरं का? तर हे कसं होईल रे बाबा? चुकीचं होईल. का बरं चुकीचं होईल? हे चुकीचं होण्याचं कारण काय आहे? कारण ह्याचं आपण टंगडं मोडलं नाही म्हणून चुकीचं. मग हे बरोबर कसं होईल? तर हे बरोबर असं होईल राजांनो. ठीक आहे. आलं लक्षात? ह्याला म्हणायचं असतं द्वित. म्हणजे हे कसं
परीक्षेमध्ये चुकवतंय ते पण आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता ह्या द्विताच्या बाबतीमध्ये काही गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. ठीक आहे. द्वित म्हणजे काय तर व्यंजनामध्ये आपण तेच व्यंजन जर मिसळलं तर त्याचं काय तयार होतं रे पोरांनो? द्वित तयार होतं. काय तयार होतं त्याचं? द्वित तयार होतं. ठीक आहे. आता हे द्वित जे असतात ना या ठिकाणी आपण असं आता लक्षात घेऊयात की हे जे द्वित आहेत या द्विताच्या बाबतीमध्ये पहा, सर्व द्वित म्हणजे कोणतंही द्वित तयार होऊ द्या, हे सर्व द्वित जे असतात हे सर्व द्वित हे संयुक्त व्यंजन असतात पोरं हो. हे काय असतात रे पोरं हो? संयुक्त व्यंजने असतात. ठीक आहे. सर्व द्वित काय असतात? संयुक्त व्यंजने असतात. लक्षात येते का? ठीक आहे. आणि त्याचबरोबर जे आहे बाबा, ठीक आहे, आता हे सर्व द्वित हे काय असतात? संयुक्त व्यंजने असतात. परंतु सर्व संयुक्त व्यंजने, सर्व संयुक्त व्यंजने मात्र द्वित नसतात. द्वित नसतात. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याचा अर्थ आता तुम्हाला या ठिकाणी समजून देतो. हे का पुरो हो, हे क आणि हे म दोन्ही काय आहेत? द्वित. आता ह्या दोघाला तुम्ही काय म्हणणार? एक द्वित म्हणणार. लक्षात आलं का? आणि यालाच तुम्ही जे आहे संयुक्त व्यंजनही म्हणू शकता. यालाच काय म्हणू शकता? संयुक्त व्यंजनही म्हणू शकता. काही अडचण नाही. लक्षात येतंय. पण आपण ह्याच्या अगोदर जे आहे ह्याच्या अगोदर आपण काय पाहिलं होतं रे राजांनो? ठीक आहे. हे का हे लक्षात घ्या बरं एकदा. ह्याच्या अगोदर आपण काय पाहिलं होतं? हे काय हे की एक मिनिट हे काय हे व्यंजनामध्ये व्यंजन मिसळलं त्याचं संयुक्त व्यंजन तयार झालं. हे काय हे त जे आहे हे म जे आहे, ठीक आहे. आता यांना आपण काय म्हणू शकतो सांगा बरं? हे जे आहेत ह्याला आपण फक्त आणि फक्त काय म्हणायचं? संयुक्त व्यंजनच म्हणू शकतो. लक्षात आलं का? यांना आपण द्वित असं म्हणू शकत नाही. आलं का लक्षात? म्हणून सर्व द्वित जे आहेत ते सर्व द्वित हे संयुक्त व्यंजन होऊ शकतात, परंतु सर्व संयुक्त व्यंजने जे आहेत हे काय होऊ शकत नाहीत? द्वित होऊ शकत नाहीत. हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात येते पोरांनो? ठीक आहे. बघा आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी काय सांगतो ते सगळ्यांनी जरा नीट लक्ष देऊन ऐका जरा. ठीक आहे. सर्व द्वित जे आहेत हे सर्व द्वित काय होत नसतात रे पोरो हो? सर्व द्वित हे संयुक्त व्यंजने असतात, परंतु सर्व संयुक्त व्यंजने हे द्वित नसतात. आला इथपर्यंतचा कार्यक्रम कळाला का आपल्याला? ठीक आहे. कुणाच्या मनामध्ये काही शंका काही नाही ना? मग आता तुम्हाला परीक्षेमध्ये जर प्रश्न जर असा जर विचारला पोरो हो, ठीक आहे, समजा या ठिकाणी मी असं लिहिलं कमल असं नाम लिहिलं. पहा हे कमल हे काय आपलं नाम आहे. हे काय परो? हे नाम आहे. आलं लक्षात? मग या कमलमधला कुठलाही एक जर आपण जर घेतला, ठीक आहे, समजा या कमलमधला आपण क जर घेतला तर या कला तुम्ही आता काय काय म्हणणार? कला तुम्ही काय काय म्हणू शकता? तर या कला काय काय म्हणायचं राजांनो? मग शिकवण्याची स्टाईल लई वेगळी आहे भाऊ. ठीक आहे. हां किती येड पोरगा असू दे त्याला ते पटकन असं डोक्यामध्ये त्याच्या शिरलं पाहिजे. आणि त्याचबरोबर त्यानं जगातल्या कुठल्याही परीक्षेचा पेपर देऊन येऊ दे त्याचा एकही मार्क जाणार नाही भाऊ. ठीक आहे. आता हे जे क जे आहे, ठीक आहे, हे कला तुम्ही काय म्हणताल? आता क झालं पोरं हो अक्षर. कलाच आपण अक्षरालाच काय म्हणत असतो आपण? ध्वनी चिन्ह. अक्षरालाच काय म्हणत असतो? ध्वनी चिन्ह. या कला आता तुम्ही व्यंजन मेलं म्हणतान का? व्यंजन म्हणले की बुटच आहेत मग म्हणजे नाही बरं का गावाकडच्या लोकांचे. हां ह्याला जर व्यंजन जर म्हणलं तुम्ही तर तुमचा कार्यक्रम होते. लक्षात येतं आहे? आपला कार्यक्रम होऊ द्यायचा नाही. लक्षात आलं का? ठीक आहे. हे व्यंजन का नाही रे? कारण ह्याच्यात काय मिसळलेलं आहे? स्वर मिसळलेला आहे. आलं का लक्षात? त्याचबरोबर ह्याला आता तुम्ही वर्ण म्हणू शकता का रे पोरो हो? ह्याला तुम्ही वर्ण नाही ना म्हणू शकत. काय बरं वर्ण म्हणू शकत नाहीत? कारण ह्याच्यामध्ये काय मिसळलेलं आहे? ह्याच्यामध्ये स्वर मिसळलेला आहे. आलं लक्षात? त्याचबरोबर तुम्ही याला आता मूलध्वनी म्हणू शकता का रे? ए दादू हो, तुम्ही ह्याला मूलध्वनी म्हणू शकता का? तर तुम्ही ह्याला मूलध्वनीही म्हणू शकत नाही. म्हणायचं काय मग त्याला? अक्षर नाहीतर ध्वनी चिन्ह. आलं का लक्षात? ठीक आहे. मग आता पहा या ठिकाणी मी इथं ह्याला केलं डबल क.
आता ह्या डबल कला तुम्ही काय म्हणणार सांगा बरं मला पटकन. ठीक आहे, आता हे दिसल्या दिसल्या तुम्हाला कळायला पाहिजे की बाबा तुम्ही ह्याला द्वित म्हणणार. काय म्हणणार तुम्ही ह्याला? द्वित म्हणणार. तुम्ही ह्याला संयुक्त व्यंजन म्हणणार का? तर तुम्ही ह्याला संयुक्त व्यंजनही म्हणणार. तुम्ही ह्याला काय म्हणणार पोरं हो? संयुक्त व्यंजनही म्हणणार, द्वितही म्हणणार. आलं लक्षात? पण तुम्ही आता ह्याला फक्त व्यंजन म्हणणार का रे? फक्त व्यंजन म्हणणार का? अजिबात नाही. लक्षात येतंय? ठीक आहे, बरं. तुम्ही आता ह्याला जे आहे तुम्ही ह्याला जोडाक्षर म्हणू शकता का? जोडाक्षर. तर तुम्ही ह्याला जोडाक्षर देखील म्हणायचं नाही. इथं जोड लागलेला दिसला की तुम्ही जोडच लावायचा धंदा करता बरं का. ठीक आहे, पण हे दिसायला जोड, पण ते अक्षर त्याच्यात आणखी स्वर मिसळलेला नाही, म्हणून ह्याला तुम्ही जोडाक्षरही म्हणू शकत नाहीत. ठीक आहे, बरं. आता हा मूलध्वनी आहे का? तर हा मूलध्वनी नाही. लक्षात येते पोरं हो? हा मूलध्वनी पण नाही. लक्षात येतंय? ठीक आहे, बरं. याला आता तुम्ही वर्ण म्हणणार का? याला आपल्याला वर्णही म्हणता येणार नाही. मग जे म्हणता येतंय ते इथं लिहिलेलं आहे. हे कळालंय का बाबा? मग तुम्हाला परीक्षेत ते असं विचारते पहा. बघा, परीक्षेत तुम्हाला असं विचारणार ते कमल या शब्दातील क हे डॅश डॅश आहे. अ अक्षर, ब वर्ण, क मूलध्वनी, ड ध्वनी चिन्ह, खाली अ ब कड. मग तुला आता कळावं लागेल की नाही? अ कुठं, अ मध्ये काय, ड मध्ये काय, मग तो उत्तर होईल की नाही? अ व ड बरोबर उत्तराचा पर्याय. आलं का लक्षात भाऊ? ठीक आहे, मग ह्याला देखील तसंच विचारेल आहे की नाही? तुला विचारेल की समज असं विचारेल की पृथक्करण, पृथक्करण. आलं का लक्षात? पृथक्करण तुला दिलं का? पृथक्करण या शब्दातील क याला डॅश असे म्हणतात. मुद्दाम होऊन असं देईल बरं का. लोक इथं हे जोड अक्षर आहे कारण ह्याचं पाय मोडलेलं नाही, पण आपण इथं काय केलं त्यानं टंगडं मोडले. पृथक्करण या शब्दातील हे क काय आहे? तर तुम्हाला आता पटपट पटपट उत्तर देता आली पाहिजे. पहा हो का, हे इथं लिहिले मी असं. आलं का लक्षात भाऊ? ठीक आहे, अभ्यास करायचा तर अशी तोडफोड करून अभ्यास करायचा आहे, नाही तर ह्याच्या नादालाच लागायचं नाही. ठीक आहे, हां, एकदम कमी काळामध्ये लवकर नोकरी घेऊन जायचं भाऊ. ठीक आहे, हां. चला आता पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी पाहूयात. तुम्हाला द्वित म्हणजे काय सांगितलं, तुम्हाला संयुक्त व्यंजन म्हणजे काय सांगितलं, तुम्हाला अक्षर म्हणजे काय सांगितलं. ठीक आहे, आता बारी आली आपली जोडाक्षराची. कुणाची बारी आली आता? जोड अक्षराची. ठीक आहे, मग आता तुम्हाला जोड अक्षर म्हणजे काय हे या ठिकाणी समजून सांगतो रे दादांनो. ठीक आहे, बघा जोडाक्षर. ठीक आहे, आता जोडाक्षर म्हणजे काय हे या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर जोडाक्षर म्हणजे काय पूर्व माहीत आहे का? ह्याची एक अट आहे. पहिल्यांदा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जोडाक्षर बनण्यासाठी एक अट कंप्लीट झाली तरच ते जोडाक्षर बनू शकते, अन्यथा ते जोडाक्षर बनवू शकत नाही. मग ही अट कोणती आहे? ही अट कोणती आहे? काही खुट्या असतात बा. ठीक आहे, त्या खुट्या लक्षात आल्या का आपल्याला? ठीक आहे, मग त्या ठिकाणी कुठलीही संकल्पना जी आहे आपल्याला पाठ करायची गरज पडत नाही. संकल्पना ही समजून घ्यायची असते पूर्व. कशी करायची असते? समजून घ्यायची असते. मग आता ही आपण संकल्पना जी आहे ही समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, आता जोडाक्षर बनण्यासाठीची एक अट आहे. ती अट कोणती आहे? तर याच्यामध्ये कमीत कमी दोन व्यंजने, कमीत कमी दोन व्यंजने एकत्र येऊन, कमीत कमी दोन व्यंजने एकत्र येऊन त्यात शेवटी स्वर मिसळावा लागतो. ठीक आहे, स्वर मिसळावा लागतो तरच ते काय तयार होते? जोडाक्षर तयार होतं. म्हणून या ठिकाणी पहिला मुद्दा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्याला जोडाक्षर बनायचं आहे भाऊ, ज्याला जोडाक्षर बनायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये कमीत कमी किती व्यंजने एकत्र यावी लागते रे? तर त्याच्यामध्ये कमीत कमी एवढं काय हे दोन व्यंजनं एकत्र यावी लागते. आणि ते दोन व्यंजनं एकत्र येऊन जमते का? नुसतं व्यंजनाचं जुगाड लागलं तर जमते का? त्याच्या शेवटी जे आहे स्वर मिसळावा लागतो, स्वर. ठीक आहे, तर त्या ठिकाणी काय तयार होते भाऊ? जोडाक्षर तयार होते. आलं का लक्षात? त्याच्या शेवटी आपल्याला या ठिकाणी काय मिसळावं लागतो? मग स्वर मिसळावा लागतो. आणि हा स्वर मिसळला की त्याचं काय तयार होईल? जोडाक्षर तयार होईल. मग आता याच्यामध्ये मी नंबर 1 असलेलं पहा पूर्ण. कमीत कमी दोन व्यंजनं म्हणजे काय? 3 पण येऊ शकतात, पण कमीत कमी किती यायला पाहिजे? 2. मग जोडाक्षर बरोबर मी काय म्हणू शकतो की व्यंजन अधिक व्यंजन
अधिक स्वर. हे काय झालं भाऊ? जोड अक्षराचं स्ट्रक्चर झालं. आलं का लक्षात? व्यंजन अधिक स्वर बरोबर या ठिकाणी मी जोडाक्षर असं म्हणू शकतो. आलं का लक्षात? आता उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी मी असं लिहिलं पहा, हे काय, हे क व्यंजन, हे त व्यंजन, हे अ स्वर. आता व्यंजन अधिक स्वर बरोबर आता हे क अधिक त अधिक अ यांचं मिळून या ठिकाणी काय तयार झालं? त तयार झालं. आता ह्या तचा जर तुझं पाय जर मोडला तर तू लग्नच मोडतोय बघ. लक्षात येते का? तू या संग कुणी करीतच नाही. लक्षात येते? ठीक आहे. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची भाऊ. ठीक आहे की हे आहे आता जोडाक्षर. आणि तू जर इथं जर असं जर लिहिला रे, ठीक आहे, तुला काट्याच आहेत. ठीक आहे, तिथं तसं लिहायचं नाही, म्हणजे तचं टंगडं मोरायचं नाही. आता त्याच्यात काय मिसळलं आहे? आपण स्वर मिसळलेला आहे. ही पहिली गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेची आहे. म्हणजे व्यंजन अधिक स्वर अशा पद्धतीचं जे आहे या ठिकाणी हे जोडाक्षर तयार होतं. त्याच्यानंतर आता पहा पोरांनो, पुढचा महत्त्वाचा मुद्दा की व्यंजन अधिक स्वर बरोबर जोडाक्षर हे पण तयार होतं दादांनो. आलं का लक्षात? ठीक आहे. व्यंजन अधिक स्वर बरोबर जोडाक्षर म्हणजे 3 व्यंजनही या ठिकाणी एकत्र आले आणि शेवटी त्याच्यामध्ये जर स्वर जर मिसळला तरी देखील त्या ठिकाणी ते जोडाक्षर तयार होऊ शकतं की होऊ शकत नाही? होऊ शकतं ना. मग आता हे काय, हे इकडं पहा, हे जे व्यंजन आहे आता आपण बघूया, एकदा चेक करूयात. ठीक आहे, हे कसं तयार होतं ते आलं लक्षात? बघा या ठिकाणी आता मी समजा या ठिकाणी घेतलं पहा, एक मिनिट. आता आपण या ठिकाणी समजा मी बरं डायरेक्टच करतो, शे अधिक ट अधिक र अधिक अ. ठीक आहे, बघा शे एक व्यंजन आहे, ट एक व्यंजन आहे, र एक व्यंजन आहे, आणि त्याच्यात शेवटी काय मिसळलं आपण? अ हा स्वर मिसळला. ठीक आहे, मग याचा आता जोडाक्षर काय तयार होईल रे? ठीक आहे, तर याचं जोडाक्षर काय तयार होईल? तर पहा, हे अशा पद्धतीचं जोडाक्षर तयार होईल. स्ट्र. ठीक आहे, मग महाराष्ट्र या शब्दामध्ये आपण हे जोडाक्षर वापरतो पहा. कोणतं? महाराष्ट्र. ठीक आहे, तर स्ट्र काय आहे? जोडाक्षर आहे. ते जोडाक्षर कसं बनले पहा, शे ट र हे 3 व्यंजने एकत्र आली आणि या 3 व्यंजनामध्ये शेवटी काय मिसळला? स्वर मिसळला. काय तयार झालं? स्ट्र. ठीक आहे, आला हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुमच्या लक्षामध्ये. मग जोडाक्षर म्हणजे काय? व्यंजन अधिक स्वर आणि व्यंजन अधिक स्वर बरोबर या ठिकाणी जोडाक्षर तयार होईल. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा पहा आता. ठीक आहे, हे तिसरा महत्त्वाचा मुद्दा. जर आपण संयुक्त व्यंजन पाहिलं की नाही अगोदर, या संयुक्त व्यंजनामध्ये आपण जर स्वर जर मिसळला, तुम्हाला कसं येऊ द्या पूर्व परीक्षेमध्ये, संयुक्त व्यंजनामध्ये जर आपण जर स्वर जर मिसळला तर तेही काय तयार होतं रे पूर्व? जोडाक्षर तयार होतं दादांनो. मग कसं तयार होतं? तर हा मुद्दा आता या ठिकाणी लक्षात घ्या पहा. ठीक आहे, हे कसं तयार होतं ते बघा या ठिकाणी मी इथं असं म्हणालो, काय म्हणालो ते लक्षात घ्या. ठीक आहे, की संयुक्त व्यंजन आता क अधिक त हे काय तयार झालं पूर्व? त. कसं तयार झालं? तर हे काय, ह्या क मध्ये आपण काय मिसळलं रे पूर्व? हे त. ठीक आहे, बरोबर. हे काय तयार झालं? त. मग ह्या त मध्ये जर आपण जर या ठिकाणी जर अ जर मिसळला तर या संयुक्त व्यंजनामध्ये आपण हा अ मिसळला. अ हा काय आहे? स्वर आहे. म्हणजे हे या ठिकाणी काय तयार व्हायला? हे काय, हे जोडाक्षरच तयार व्हायला ना. लक्षात यायले का? ठीक आहे, मग संयुक्त व्यंजन अधिक स्वर बरोबर काय म्हणणार तुम्ही? जोडाक्षरच म्हणायचं, दुसरं तिसरं काय म्हणायचं नाही. आलं का लक्षात? तर जोड लागतंय. जोड लावणं लई कठीण आहे की नाही? जोड लावणं लई कठीण आहे. बघा आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आणि चौथा. ठीक आहे, जे द्वित असतं आपलं, या द्वितामध्ये
जर आपण स्वर मिसळला तरी देखील ते जोडाक्षर तयार होतं. मग तुम्हाला काय बी विचारू द्या पूर्व परीक्षेमध्ये की जोडाक्षर म्हणजे काय, ठीक आहे. तर द्वित प्लस स्वर म्हणजे या ठिकाणी जोडाक्षर तयार होईल. उदाहरणार्थ या ठिकाणी मी म म्हटलं, ठीक आहे. हां, हे म काय झालं पूर्व हो, द्वित झालं. कसं तयार झालं हे, एवढं काय ह्या म मध्ये हे म मिसळलं, ठीक आहे. आणि या दोघापासून हे म तयार झालं, याला आपण द्वित असं म्हणायचं असतं, ठीक आहे. आणि या द्वितामध्ये जर आपण या ठिकाणी स्वर मिसळला, या द्वितामध्ये हा स्वर मिसळला तर या ठिकाणी एवढं का हे डबल म तयार झालं. म्हणजे मोडलेला पाय इथं सरळ झाला, सरळ पाय झाला, याचा अर्थ त्याच्यामध्ये अ मिसळला. आलं का लक्षात पूर्व हो. मग आता हे काय तयार झालं, हां, जोडाक्षर तयार झालं. तर अशा पद्धतीनं पोरांनो जोडाक्षर म्हणजे काय हे जर तुमच्या लक्षात आलेलं असेल, ठीक आहे, तर एकदा तुम्ही काय करा, ह्याला सगळ्याला, ठीक आहे, जर म्हणजे लिहिलं असेल तुम्ही तर त्याला एकदा रिव्हिजन करा. पण मला नाही वाटत की तुम्हाला रिव्हिजन करायची आता गरज पडेल, ठीक आहे. लक्षात येत आहे. आता पहा, पहिल्यापासून आपण एकदा या ठिकाणी चेक करूयात की जोडाक्षर म्हणजे काय. जोडाक्षराची एक अट असते आणि ही एक अट कोणती आहे, तर याच्यात कमीत कमी दोन व्यंजने एकत्र येऊन त्यात शेवटी एक स्वर मिसळावा लागतो, तरच ते काय तयार होते, जोडाक्षर तयार होतं. मग जोडाक्षरामध्ये दोन स्वर हो काय, हे दोन व्यंजने एकत्र आली पाहिजे आणि शेवटी त्यात काय तयार झालं, मिसळला पाहिजे स्वर. व्यंजन अधिक व्यंजन बरोबर त्या ठिकाणी काय तयार होते पूर्व हो, जोडाक्षर तयार होतं. व्यंजन अधिक व्यंजन, शेवटी त्यात स्वर मिसळला, जोडाक्षर तयार झालं. क हे व्यंजन, त हे व्यंजन, त्याच्यात अ हा स्वर मिसळला, त तयार झालं. व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर, ठीक आहे. म्हणजे तीन व्यंजनेही त्याच्यामध्ये एकत्र आली आणि शेवटी जर स्वर मिसळला तरीही जोडाक्षर तयार होऊ शकतं. संयुक्त व्यंजनामध्ये स्वर मिसळला तरी त्याचं जोडाक्षर तयार होतं आणि द्वितामध्ये आपण स्वर मिसळला तरीही त्याचं या ठिकाणी जोडाक्षर तयार होतं. तर अशा पद्धतीनं नेमकी जोडाक्षराची जी संकल्पना आहे, ही जोडाक्षराची संकल्पना आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली असेल असं या ठिकाणी गृहीत धरतो. आता पुढचा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात, ठीक आहे. जोडाक्षराच्या बाबतीमध्ये आणखीन आपल्याला जे आहे पुढच्या लेक्चरमध्ये खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. जोडाक्षराचे प्रकार बघायचे आहेत, ठीक आहे. आणि त्याचबरोबर जे आहे आपल्याला हे जोडाक्षराचे प्रकार संपले की त्याबरोबर तुम्हाला आता या ठिकाणी रचं लेखन एकदा सांगणार आणि त्याच्यानंतर डायरेक्ट संधी हा चॅप्टर सुरू करणार. आलं लक्षात, ठीक आहे. थांबूया आपण आजच्या दिवशी, ठीक आहे.